गाव निमसोड, तालुका खटाव, जिल्हा सातारा येथील उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन उन्नती अभियानांतर्गत लोकरीपासून पारंपरिक जैन निर्मिती हा व्यवसाय करणाऱ्या सौ कौसार नदाफ यांच्या आगळ्या वेगळ्या व्यवसायाबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत। हा आमचा पारंपरिक व्यवसाय हा आम्ही करत आलोय। उमेदची माहिती मिळाल्यानंतर आम्ही उमेदमध्ये आलो आणि आमचा हा व्यवसाय वाढला। आमच्यात जो बदल झाला, आमच्या व्यवसायाची मागणी वाढली, ते फक्त उमेदमुळेच वाढली। मेंढीच्या लोकरीपासून बनणारी ही जैन प्रत्यक्षात कशी बनते हे जाणून घेऊया ताईकडूनच। जैन बनण्यासाठी साधारण 1-2 तास लागतात। आधी लोकर आणल्यानंतर लोकर निवडावे लागते। निवडल्यानंतर ते भरून सगळं न्यायचं पिंजायला नेल्यानंतर पिंजून आणून आत ठेवायचे। आत ठेवल्यानंतर का नाही ते साड्यांचे कपडे असतात ना, ते लांब लचक ते हातरायचे, त्याच्यावर डिझाईन बनवायची। डिझाईन तयार करून मग लोकर मारावी लागते। काळी लोकर मारून कसरी लोकर मारायची, त्यानंतर मग ते दाबून घ्यायचं, नंतर ते पेंड मारायची, नंतर ते काठ मोडायचे। काठ मोडल्यानंतर त्याच्यावर लोकर मारायची, ते दाबून घ्यायचं आणि ते गुंडाळून ना मिशनीत टाकायचं लाटायला। ते लाटून झाल्यानंतर मग त्याला हाताने नीट करून का नाही वाळायला टाकायला लागते। त्याला विविध प्रकारच्या आणि विविध आकाराच्या जैन तयार केल्या जातात। ऐकूयात ते ताईकडूनच। 3-6, 4-6, 4.5, 6.5, 5-6, 5-7 म्हणजे एवढी साईज असते, मोठे लहान सगळे। दररोज ह्या जैन बाजारात किंवा रस्त्याच्या कडेला विविध ठिकाणी विक्री केले जातात। त्यातून त्यांना चांगली आर्थिक मिळकत मिळते। जैन बनवल्यानंतर ते 10 जैन अशी गुंडाळून गाडीवरून विकायला घेऊन जायला लागतात। ते खेडेपाडे सगळे असे फिरून विकावं लागतात। उमेद अभियानामुळे आज त्यांच्या व्यवसायास भरभराटी मिळाली आहे। उमेदमुळे आमचा व्यवसाय वाढला, तर उमेद ही आमच्यासाठी सर्व काही आहे। थँक्यू उमेद।